या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, अगदी इतका की नागरिकांचे हाल झालेले आहेत. इतका पावसाने थैमान घातलाय. पुढचे 2 ते 3 दिवस कशा प्रकारे आणि कुठे कुठे अलर्ट देण्यात आलेले आहेत आणि सरकारकडनं मुळात काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, प्रशासन कशा पद्धतीने नागरिकांना मदत करणार आहे, हे सगळे अपडेट्स आपण आजच्या मॉन्सून व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर पुढचे 3 दिवस कुठे कुठे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सर्वात पहिले आपण सॅटेलाइट इमेजकडे जाऊयात आणि समजून घेऊयात की आत्ता काय परिस्थिती आहे ज्याच्यामुळे इतका मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये खरं तर असं सांगण्यात आलेलं आहे की रेड अलर्ट म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्याच सोबत नाशिक भागांमध्ये तर ढगफुटी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. आता हे का घडतंय तर आता तुम्ही जर इथे बघितलं तर अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये दोनही ठिकाणी आपल्याला एक लो प्रेशर एरिया म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र ज्याला म्हणतात ते तयार झालेलं आहे. दोनही बाजूनी हे असल्यामुळे आपल्याला सेंट्रल इंडिया म्हणजे मध्य भारताचा जो मध्य भाग आहे इथे सगळीकडे आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. आणि अर्थातच एल निनोमुळे पाऊस जास्ती पडणार नाही असं म्हणण्यात येत होतं आणि अजूनही ती शक्यता नाकारता येत नाही. कारण आता जरी पाऊस असला तरी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये त्याची तीव्रता जी आहे ती कमी होईल असं म्हटलं जात आहे. पण आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आपण जर बघितलं तर इथे हा जो भाग आहे ज्याचा थेट परिणाम म्हणजे अरबी समुद्रामध्ये जो ज्याला क्लाउड बँड म्हणतात किंवा रेन बँड म्हणतात तो तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्याचा थेट इम्पॅक्ट जो आहे तो मुंबई, पालघर, ठाणे या संपूर्ण भागावरती बघायला मिळतोय. त्याचबरोबर इथे तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला जास्त डार्क पांढरा रंग जो आहे तो दिसत असेल. त्याचा कसा परिणाम होतोय तर त्याच्यामुळे आपल्याला नाशिक आणि अहिल्यानगर हा संपूर्ण भाग जो आहे तिथे सुद्धा अतिमुसळधार पाऊस येणार आहे. ढगफुटी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच तिथल्या नागरिकांनी अजिबात घराच्या बाहेर पडू नये जर काम नसेल तर असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते आवाहन केलेलं आहे आणि हवामान खात्याने सुद्धा हे सांगितलेलं आहे की फक्त नाशिकमध्येच नाही तर मुंबई, पालघर, ठाणे ह्या संपूर्ण भागात जिथे जिथे रेड अलर्ट आहे, रायगड या सगळ्या भागातल्या लोकांनी बाहेर पडू नये अजिबात असा इशारा सध्याच्या घडीला देण्यात आलेला आहे. आता इथे बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं ते आता झारखंडकडे ते शिफ्ट झालेलं आहे किंवा ते नॉर्थ वेस्ट दिशेने सरकायला त्याची सुरुवात झालेली आहे. आणि ते झाल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तम प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे पुढचे 2 ते 3 दिवस. आता याची तीव्रता ही किती दिवस टिकते हे बघणं ही किंवा ते किती दिवस त्याची इंटेन्सिटी जी आहे ती इतकीच असते किंवा याच्यापेक्षा जास्त वाढते का हे बघणं ही महत्त्वाचं असणार आहे. पण आत्ताच्या घडीला तरी दोनही ठिकाणाहून खूप मॉइश्चर जे आहे ते इन्कर्जन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला पाऊस जो आहे तो बघायला मिळतोय. आणि हा पाऊस 8 तारखेपर्यंत असाच असणार आहे असं सुद्धा आत्ताच्या घडीला म्हणण्यात आलेलं आहे. आता के.एस. होसाळीकर यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. हवामान तज्ज्ञ ते आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ॲज डिप्रेशन moves inwards in northwest direction, it's now over Jharkhand around as per the latest bulletin. त्यांचं both Arabian and Bay of Bengal monsoon branches continue to surge its activities. Most part of central India record very good rainfall in the past 24 years. Situation likely to continue. लाईकली टू कंटिन्यू याचा अर्थ असा असतो की ही परिस्थिती जी आहे ही अशीच आपल्याला बघायला मिळेल पुढचे काही तास सुद्धा किंवा पुढचे काही दिवस सुद्धा. पण त्याच्यामध्ये अर्थात बदल होऊ शकतो कारण जसं जसं वेदर सिस्टीम्स ज्या आहेत त्या जसे जसे जास्त ऍक्टिव्ह होतात किंवा कमी होतात तशी परिस्थिती बदलत असते. पण आता तरी चांगला पाऊस पडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे की डिप्रेशनमध्ये म्हणजे ज्या वेळेला कमी दाबाचं क्षेत्र याची तीव्रता खूप जास्त वाढते त्यानंतर त्याला डिप्रेशन असं म्हटलं जातं आणि ते आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळेच आपल्याला मुसळधार पाऊस जो आहे तो बघायला मिळतोय असं त्यांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता पुढे जाऊन आपण महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस कशा पद्धतीचा अलर्ट असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. कारण आपण अनेक ठिकाणी बघतोय जिथे जिथे रेड अलर्ट आहे. नाशिकच्या घाटमाथ्यात, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुण्यातला घाट परिसर, साताऱ्यातला म्हणजे सगळीकडेच खरं तर घाट परिसर, कोल्हापूर असेल, सातारा असेल,
रत्नागिरी इथे सगळीकडे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पालघरला द वर्स्ट अफेक्टेड एरिया असं घोषित करण्यात आलेलं आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये जितका पाऊस झालेला आहे त्या सगळ्यामध्ये पालघरमध्ये सगळ्यात जास्त लोकांना त्रास झालेला आहे. प्रचंड ठिकाणी पाणी साठलेलं आहे, लोकांना बाहेर पडता येत नाहीये, ट्रेन सेवा विस्कळीत झालेली आहे. त्याच्यामुळे पालघरमध्ये सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे. आणि त्याच्या पाठोपाठ किंवा त्याच्या मागे आपण बघितलं तर ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, अनेक भागांमध्ये मुंबईतलं सुद्धा आपल्याला पाणी साचल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम्स होत आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे. साधारण 400 झाडं ही आतापर्यंत कोसळलेली आहेत. त्याच्यामुळे रेड अलर्ट मध्ये बाहेर पडू नका असं पुन्हा पुन्हा आवाहन जे आहे ते सध्या केलं जात आहे. पुण्याला ऑरेंज अलर्ट आहे, नाशिकला ऑरेंज अलर्ट आहे, भंडारा गोंदियाला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाड्यात आपण बघितलं तर बीड असेल, संभाजीनगर असेल, इथे त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर म्हणजे विदर्भातल्या बऱ्याचशा भागाला येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे सोमवारसाठी. मंगळवारसाठी काय अलर्ट आहे तेही आपल्याला बघायचं आहे. मंगळवारी आपण बघितलं तर पुन्हा एकदा अनेक ठिकाणी रेड अलर्ट आहे. त्याच्यामध्ये रायगड आहे, पुण्यातला घाट परिसर आहे, पालघर आहे, नाशिकचा घाट परिसर आहे, नाशिकला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पावसाचं चिन्ह देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्याला येलो अलर्ट आहे. खाली आपण बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा ऑरेंज आणि येलो अलर्ट आहे. इथे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे सगळीकडे येलो अलर्ट आहे. विदर्भात आपण बघितलं तर अकोला आणि अमरावती इथे मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा इथे येलो अलर्ट आहे. आणि इकडचा जर आपण सगळा भाग बघितला म्हणजे मराठवाड्यातला काही भाग बघितला तर तिथे मात्र फारसा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. तिथे कुठलीही वॉर्निंग देण्यात आलेली नाहीये मंगळवारसाठी. पण तिथे सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं आता आपण म्हणू शकतो. कारण की जे बे ऑफ बेंगॉल मधनं जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे किंवा जे डिप्रेशन तयार झालेलं आहे ते झारखंडकडे आता शिफ्ट झालेलं आहे. आणि हळूहळू जसं जसं ते आणखीन पुढे सरकेल त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती सुद्धा होऊ शकतो. या संपूर्ण भागावरती विदर्भात सुद्धा आपल्याला पाऊस कदाचित पडेल अशी शक्यता वर्तवलेली आहेच अनेक ठिकाणी. पण उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा तो होऊ शकेल असं सध्या तरी वाटतंय. आता बुधवारचं आपण जर बघितलं, बुधवारी मात्र तीव्रता पावसाची कमी होईल असं आत्ताच्या घडीला दिसतंय. नाशिक, पालघर, ठाणे, मुंबईला येलो अलर्ट आहे. रायगड आणि साताऱ्यातल्या काही भागाला ऑरेंज अलर्ट आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरातल्या काही भागाला येलो अलर्ट आहे. त्याचबरोबर पुण्यातल्या घाट परिसराला मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित सगळीकडे महाराष्ट्रात कुठेही अलर्ट नाहीये. फक्त अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पट्ट्यात फक्त येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. त्याच्यामुळे पुढचे 3 दिवस नागरिकांनी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची एक बैठक बोलवलेली होती आणि त्या बैठकीत त्यांनी हे सांगितलेलं आहे की 8 जुलैपर्यंत आपल्याला असाच पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे. नाशिकमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तिथेही नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तर आणखीन एक गोष्ट जी त्यांनी सांगितलेली आहे ती अशी आहे की शाळा आणि कॉलेजेस यांना सुट्टी जी आहे ती डिक्लेअर करायची की नाही 7 तारखेसाठी याचा निर्णय हा 6 तारखेला रात्री किंवा संध्याकाळी घेण्यात येईल परिस्थिती बघून. आणि त्याचबरोबर जे वारकरी आहेत, जे वारीसाठी आलेले आहेत त्यांनी आळंदीच्या दिशेने जाऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आळंदीमधनं पालखी जी आहे ती पुण्याला आणली जाईल. तुम्ही पुण्याच्या दिशेने या, आळंदीला जाऊ नका असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. कारण आळंदीमध्ये सुद्धा पूर परिस्थिती आहे. अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं झालं असेल की वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना वारीसाठी म्हणून आळंदीपासनं खरं तर त्यांना सुरुवात कदाचित करता येणार नाही. पण आत्ताची परिस्थिती बघता तेच सगळ्यात जास्त सेफ आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पुण्यामध्ये आणू पण तुम्ही मात्र आळंदीच्या दिशेने येऊ नका. तर या होत्या आत्ताच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. असेच अपडेटेड अंदाज घेऊन वेळोवेळी आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. त्याचबरोबर मुंबईमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडेच सगळ्याच जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे, मिसिंग लिंकची काय परिस्थिती आहे, हे सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी मुंबई तक वरती टाकतोय. त्याच्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोशल मीडिया हँडल्सला सुद्धा फॉलो करा. कारण तिथेही तुम्हाला या सगळ्या अपडेट्स मिळणार आहेत. बघत राहा मुंबई तक.